दिलीप बाडळे, रुळेगावच्या विकास संघाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो। आज या ठिकाणी नगरपालिकेचा जो काय आमचा GR आता अडकलेला आहे तो निघायला पाहिजे होता, परंतु या राजकारणामुळं आम्हाला आमच्या गावाला दोन्ही अडचणीत टाकण्यात आलेले आहे आणि हे अडचणीत टाकल्यानंतर आता आम्ही त्याच्यावरती आचारसंहिता संपेपर्यंत काहीच करू शकत नाही। त्याच्यावरती एकतर आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये एकतर मतदानावरती बहिष्कार टाकू शकतो, दुसरी गोष्ट उमेदवारांना गावबंदी करू शकतो। असे प्रकार अनेक करून जर हा GR आमचा काढण्यासाठी जो उमेदवार आम्हाला लेखी स्वरूपात लिहून देईल की या इलेक्शन संपल्यानंतर निकालाच्या नंतर तुरंत आमचा GR जो काढाल लगेच राहिलेला शेवटचा त्याच्याबरोबर आम्ही जायला तयार आहे, कारण उमेदवार दोन्ही एकाच घरातले त्याच्यामुळं फायदा त्यांचाच होणार आहे। आम्ही कुणालाही मतं दिलं तरी पण आमचा GR जो काढेल, जो आम्हाला लेखी स्वरूपात लिहून देईल की बाबा हा GR आम्ही काढायला समर्थ आहे, ज्या वेळेस आचारसंहिता संपल, निकाल लागेल, कामकाज चालू होईल त्यावेळेस तुमचा GR हा काढला जाईल असं जो आश्वासन आम्हाला देईल किंवा लेखी स्वरूपात देईल आश्वासन तर देऊन आणि ते ग्रामस्थांच्या समोर आमच्या असं एकट्याला आश्वासन दिलं किंवा लिहून दिलं असं नाही, तर त्यांनी ते आम्हाला लेखी स्वरूपात द्यायचंय आणि काही शर्ती अटीवरती त्यावेळेस आम्ही टाकून त्यांच्याकडनं ते लिहून घेऊ। आम्ही शब्दाला जागणार, त्यांनी जागावं अशा अपेक्षा करणार, पण त्याही पुढे जर त्यांनी शब्द बदलला तर काही इलेक्शन एकच असते असं नाही, अनेक ठिकाणी परत परत इलेक्शन येत असतात। मग त्याच्यामध्ये आणखी वेगळं काहीतरी आम्हाला ठरवायचं त्यांनी वेळ आणू नये आणि आमची ही जी काय अडचण आहे आता करून ठेवलेली ती अडचण त्यांनी दूर करावी, एवढीच आमची इलेक्शनच्या निवडणुकीच्या तोंडावरती अपेक्षा आहे। त्याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा आमच्या गावचं त्याच्यामध्ये नुकसान मोठं झालेलं आहे, कारण आता काय आणि दुसरी गोष्ट फक्त नुकसान आमच्या गावचं GR निघालं म्हणून नाही झालं। आज मला सांगा, आम्ही पहिल्यापासून शेतकरी, सगळे शेतकरी, इथं कोण बिगर शेतीचा कोण नाही, आजही आमच्या शेतातच घर आहे। मग माझं घर समजा 10 वर्षापूर्वी मी शेतात बांधलं, ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या नोंदी नव्हत्या, ग्रामपंचायतमध्ये असताना बंद होत्या, त्यावेळेस घर बांधलं, आम्ही शेतातच बांधणार ना आमच्या जागेत, बरोबर की नाही? मग आज तुम्ही म्हणता गुंठेवारी करून घ्या आणि गुंठेवारीला 1 गुंठ्याच्या मधल्या कामाला तुम्ही 15 लाख रुपये खर्च सांगता। मग आता मला सांगा, ते घर बांधायला 15 लाख रुपये खर्च नाही झाला, मग आता आम्ही शेती इथं करायची, शेतीत राहायचं का डेक्कनला राहायचं आणि मग शेती करायला इकडे यायचं, आम्ही इथं राहूनच करणार ना। म्हणजे साध्या गोष्टी जर तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गाव नगरपालिकेतून महानगरपालिकेतून घेता, महानगरपालिकेत गाव, त्यावेळेस ह्या सर्वसाधारण गोष्टीचा विचार केला पाहिजे। आता तुम्ही काय सांगता टॅक्स आकारणी करताना आम्हाला की बाबा पुणे शहराच्या लगतचं गाव जे आहे ते तुम्हाला टॅक्सला धरलं जातं, मग आम्हाला टॅक्स कुठला लावला? हडपसरचा। मला सांगा, हडपसर 1958 का 60 अशा दरम्यान काहीतरी महानगरपालिकेमध्ये गेले, मग मी त्यांना प्रश्न केला होता की तुम्ही मग मला लावा ना, हडपसरचा टॅक्स लावा, पण कधीचा? 58ला किती टॅक्स होता त्यांचा? कारण त्यांच्याकडे त्यावेळेस काही सुविधा नव्हत्या, तो टॅक्स आम्हाला लावा। आज तुम्ही आजचा लावताय, म्हणजे आज आमचा रेडी रेकनर इथं 7,000 रुपये आहे, बरोबर? त्यांचा 7 लाख आमचा आहे रेडी रेकनर, सॉरी, आणि त्यांचा रेडी रेकनर आम्हाला जो लावलाय तिथला आहे 27 लाखाचा, म्हणजे 20 लाख रुपयाच्या रेडी रेकनरवरती आम्ही विनाकारण टॅक्स भरतोय।